पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी, एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणोती या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आषाढ महिन्यातील सर्वात मोठा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्राण असलेला सण म्हणजेच आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचा इतिहास, विठ्ठल आणि वारकरी संप्रदायाचे नाते, आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे आणि या दिवसाचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण विठू माऊलीच्या चरणी लीन होणारा हा प्रवास खूप खास असणार आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर पुढील 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात, म्हणून याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या 4 महिन्यात सर्व शुभकार्ये थांबतात आणि लोक जप, तप, व्रतवैकल्ये यांसारख्या धार्मिक कार्यात मन रमवतात. कार्तिक एकादशीला भगवान विष्णू जागे होतात, तेव्हा चातुर्मास संपतो. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. ही केवळ एक यात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या भक्तीचा सोहळा आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पायी पंढरपूरला पोहोचतात. इथे श्रीमंत, गरीब, जात पात असा कोणताही भेदभाव नसतो. प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडतो, कारण प्रत्येकामध्ये विठ्ठल दिसतो. विठू माऊली हे नाव कशामुळे पडले, तर विठ्ठल हा देवासारखा नाही, तर एका माऊलीसारखा म्हणजेच आपल्या आईसारखा आपल्या भक्तांची काळजी घेतो, म्हणून त्याला माऊली म्हटले जाते. विठ्ठल पंढरपुरात विटेवर का उभा आहे, यामागे भक्त पुंडलिकाची कथा आहे. पुंडलिक हा सुरुवातीला आईवडिलांना खूप त्रास द्यायचा, पण नंतर त्याला त्याचा पश्चाताप झाला आणि तो आईवडिलांची परमसेवा करू लागला. त्याची सेवा पाहून स्वतः भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत होता. देवाला दारात आलेले पाहूनही त्याने आईवडिलांची सेवा सोडली नाही. त्याने देवाकडे एक वीट सरकवली आणि सांगितले, मी पितृसेवेत व्यस्त आहे, तोपर्यंत या विटेवर उभे राहा. पुंडलिकाच्या या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विठ्ठल आजही कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे आहेत. यामधून आपल्याला हा संदेश मिळतो की आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, विठ्ठलाची पूजा करावी, तुळशीची माळ अर्पण करावी, दिवसभर सात्विक उपवास करावा. या दिवशी कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नये. एकादशीला वैज्ञानिक महत्त्वही आहे. एकादशीचा उपवास केवळ धार्मिक नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. महिन्यातून 2दा एकादशी येते. बदलत्या ऋतूंमध्ये, विशेषतः पावसाळ्यात, आपली पचनसंस्था मंदावते. उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. तर मंडळी, अशी आहे आपली आषाढी एकादशी, जिथे भक्ती, शक्ती आणि निसर्गाचा सुंदर मेळ पाहायला मिळतो. जरी आपण यावर्षी पंढरपूरला जाऊ शकलो नाही, तरी आपल्या मनातल्या विठ्ठलाची पूजा करून आपण हा दिवस साजरा करू शकतो.
तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणुती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.